नमस्कार. मी सतीश गुणवंत बोडगुजर, राहणार धुळे, साने गुरुजी, रोटी याचे फाउंडर. जवळजवळ आता 12 वर्ष झालेत की रोटी चालू करून. पहिले मी सर्व्हिस करायचो प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, भरपूर दिवस काम केलं, पण 10वी नापास असल्यामुळे जास्त दिवस कुठल्याही कंपनीमध्ये मला जॉब टिकू शकला नाही. कारण कॉम्पिटिशन असल्यामुळे मागून जे शिक्षण करून आलेले एम्प्लॉईज असायचे यांना खूप चान्स मिळायचा. मी कमी शिकल्यामुळे मला चान्स कमी असायचा. तात्पुरता काम मिळायचे. तात्पुरता काम मिळाल्यानंतर कंपनीचं काम झाल्यानंतर कंपनी बऱ्याच काही गोष्टी विचारायचे. त्यानंतर मला असं वाटायचं की आपला इथे अपमान होतो आहे, तर आपण स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करावा. त्यावेळेस जवळजवळ 2000ला या बाकी कंपन्या सोडल्या. एक दुधाच्या कंपनीचं आपलं डिस्ट्रीब्युशन झालं. ते डिस्ट्रीब्युशन घेतलं. सुरतला माझं 2000 लिटर ते 2500 लिटर दूध घेऊन डिस्ट्रीब्युशन करायचं, तिथं ऑफिस होतं. पण काही कारणास्तव ती डेअरी बंद पडल्यामुळे बँकेचं कर्ज वगैरे घेतलेलं होतं, बाकी काही प्रायव्हेट आमच्या नातेवाईकांकडनं घेतलं होतं. हा सगळा फंडिंग जवळजवळ 30 ते 35 लाख होता. मार्केटला सगळा बाकी राहिला होता, कारण की मार्केट वाढवण्याचा होता हा उद्दिष्ट होता. जवळजवळ तिथं 4 ते 5 लोक काम करायचे. स्वतःची गाडी होती. पण डेअरी बंद पडल्यामुळे मला सांगितलं गेलं नाही. माझी ऑर्डर घेतली आणि डेअरी बंद केली. बंद केल्यामुळे मी इथं धुळ्याला आलो. पहिल्या दिवशी तर बोलून दिलं की गाडी पलटी झाली. पण मी धुळ्याला आल्यानंतर पाहिलं की डेअरी ॲक्च्युअलमध्ये बंद होऊन गेली. तर मला एकदम टेन्शन झालं. टेन्शन झाल्यामुळे मी घरी जाऊन खूप मला पश्चाताप झाला. आणि पश्चाताप झाल्यानंतर माझ्या जवळजवळ 2 ते 3 वर्ष नंतर मग डायरेक्ट आजारी पडलो मी. हे टेन्शन खूप जास्त असल्यामुळे 30 ते 35 लाख 2001मध्ये जेव्हा संपले आणि त्यानंतर जवळजवळ 2006 ते 2007पर्यंत मी रिकामा राहिलो. मला कुठलं कामही धंदा नव्हता. माझे पैसे गेले होते, लोकांचे पैसे बी होते. बँकवाले घरी चक्रा मारायचे. अजूनही बरेचशी मंडळी असेल की त्याला माहिती असेल की सतीश बोडगुजरच्या घरी ज्यावेळेस गाडी यायची हसायचे, आबा हसतो, याच्याकडे पैसे बाकी असतील. पण घाबरलो नाही. तर घाबरलं न असल्यामुळे मग मी आमच्या मिसेसला बोललो की आपण काहीतरी चालू करूया. ती म्हटले काय चालू करतात. माझ्या लक्षात असं आलं म्हटलं की मी ज्यावेळेस टूरला जायचो तर त्यावेळेस मला तंदूर रोटी चालायची नाही आणि आजही चालत नाही. मला त्रास व्हायचा. मी हॉटेल्सवाल्याला विचारायचो की चपाती का देत नाही. तर तो म्हटला सर आम्हाला लेबर परवडत नाही म्हणून आम्ही चपाती ठेवत नाही. हा विषय त्यांनी बोलल्यानंतर मी बोललो मिसेसला की आपण चपाती चालू करूया. ती म्हटली मला चपाती कोणी घेईल का. अहो सकाळची चपाती तुम्ही खात नाही तर लोक तुमची चपाती कशी घेणार. मी म्हटलं काय हरकत नाही, मी खात नाही म्हणून काय झालं, पण लोकांना तर दाखवून देऊ आपली चपाती काय. ठीक आहे म्हणे चालू करा, काय हरकत नाही. आता तुमचा नवीन उद्योग चालू झाला, कुठेतरी सांगताय की नोकरी बघा. अगं नोकरीमध्ये काय राहिलं आहे, मी 10वी नापास, मला कोण नोकरी देणार. त्याच्यामध्ये आपल्याला एवढा मोठा ढबा लागलेला आहे. सगळ्या बँकांचे वगैरे जे आपलं कर्ज झालेले आहेत हे सगळीकडे बबाल झालेली, आपल्याला कोणी काम देणार नाही. ठीक आहे. मग जवळजवळ आम्ही दोघं नवरा बायकोनी चपाती चालू केली. 25 चपाती जवळजवळ 20 दिवस आम्ही घेऊन फिरलो. पहिले लोक म्हटले चपाती कोई लेता है क्या. मैं सर चपाती तो खा के देखो. अरे कोई बात नहीं, हमारे घर में बनाते. मला वो अलग चीज़ होती है, अलग चीज़ होती है. लोग घर में खाना खाते, आपके यहाँ क्यों खाना खाते. तो त्या लोकांनी जेव्हा असं सांगितलं, मग त्यानंतर जवळजवळ 15 दिवस गेले. 25 चपातीची कुठली ऑर्डर आली नाही. मग एका हॉटेलवाल्याने मला पहिली 50 चपातीची ऑर्डर दिली. खूप आनंद झाला मला की पहिल्या 50 चपातीची ऑर्डर झाली. 1 महिन्यानंतर मग घरच्यांना जरा बरं वाटायला लागलं. त्याच्या 15 दिवसात दुसऱ्या हॉटेल्सवाल्यांना जेव्हा सांगितलं त्यांनी की चपाती खूप छान आहे, तुम्ही वापरून बघा. मी वापरतोय आता. दुसऱ्यांनी जेव्हा ऑर्डर दिली ती 100 झाली. 2 महिने 500 चपाती झाली. खूप आनंद वाटायला लागला. पण 500 चपाती जेव्हा वाटत होतो त्यावेळेस पैसे नव्हते. मार्केटमधून कॅशमध्ये माल आणावं लागायचा आणि थोडं बाकीही ठेवावं लागायचं. पण लोकांना सांगायचो की बाबा माझ्याजवळ पैसे नाही, तुम्ही कॅश करून टाका. बरं काय हरकत नाही, बोडगुजर संध्याकाळी आहे. मी संध्याकाळी गेलो की तो मग व्यक्ती नसायचा. पण मी त्याला काही बोलू शकत नव्हतो. ठीक आहे काही बात नाही, उद्या बघू आपण. पण त्याला चपाती देणं चालू. रात्री 10 वाजेपर्यंत जरी कोणाची ऑर्डर आली तर रात्री 10 वाजेपर्यंत नवरा बायको दोघंजण पोळ्या लाटायचो, शेकायचो आणि त्या 25 चपात्या घेऊन त्या हॉटेलला पोच करायला जायचो रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत. असा हा कार्यक्रम जवळजवळ
जवळजवळ नाही 12 वर्षामध्ये आत्तापर्यंत 18 ते 20 तास काम करतो. आणि काम केल्यानंतर सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की खूप 2 ते 3 वर्षात त्याच्यानंतर 12-13मध्ये 3-4 हजार चपाती झाली. 3-4 हजार चपाती झाल्यानंतर आम्हाला बरं वाटायला लागलं. 2 लेबर लावले, एक व्यक्ती परत वाढवला. म्हटलं आता यांना पगार द्यायचा, यांना पगार द्यायचा. मिसेस म्हटलं आपलं भरपूर होईल ना. अगं आता पुढे जायचं आहे ना आपल्याला. 3 ते 4 हजार झाली. पहिलं ओपन केलं आम्ही अंमळनेरला ओपन केल्यानंतर तिथून 2,000ची रिक्वायरमेंट झाली. माझी चपाती झाली 5,000. 5,000 झाल्यानंतर तिला म्हटलं आता परत 2 लोक वाढवू आपण, 2 लेडीज वाढवा. 5 लेडीज झाल्यानंतर परत एक व्यक्ती वाढवला. ह्या व्यक्तींना काम करूया आपण. असं करत करत 17पर्यंत 7,000 ते 8,000 चपाती झाली. माझ्याकडे 3 लोक आणि जवळजवळ 10 बाया होत्या 2017पर्यंत. खूप काही छान चाललं होतं. 18-19पर्यंत खूप उच्चंग परत भरारी घेतली. मालेगाव चालू केलं, चाळीसगाव चालू केलं, नंदुरबार चालू केलं. हा 9 ते 10 हजारचा बिझनेस चालू झाला. बिझनेस चालू झाल्यानंतर कोविड आल्यानंतर 19मध्ये पूर्ण ठप्प झालं. नेमकं हॉटेलच सप्लाय बंद झाला. बंद झाल्यानंतर परत परेशान झालो की बा आता एवढे लेबर आपल्याकडे आहेत कामाला, 10 ते 15 माणसं आहेत, आपण स्वतः आहेत. बरं पहिले मागचे दिवस पुढे ना यावेत अजून, याकरता मग विचार केला. म्हटलं मग त्यानंतर त्या पिरियडमध्ये BJPने जे 45,000 डबे वाटपचं काम घेतलं होतं, त्यांनी मला पहिलं काम दिलं. त्यांनी सांगितलं एका मित्राने की बा बडगुजर एकच आहे की हाच आपल्याला रोज डेली 25,000 चपाती देऊ शकतो. त्यांनी मला फोन केला. म्हटलं बडगू साहेब तुम्ही 25,000 चपाती रोज द्याल का? म्हटलं हो देऊ. घरच्या म्हणे कसे देणार म्हणे. म्हटलं सगळं हॉटेल्स बंद आहेत, आपले लेबर रिकामे आहेत, आपण रिकामे आहेत, काय हरकत नाही. आपण रात्री सकाळी 4ला उठतो ना, 3ला उठून आपण 9:30पर्यंत 25,000 चपाती त्यांना तिथपर्यंत पोच केली. तो कार्यक्रम जवळजवळ 15 ते 1 महिना चालला. 1 महिन्यात भरपूर काही लोकांपर्यंत माझी चपाती गेली. त्या लोकांच्या माध्यमातून खाल्लेही त्यांनी. सगळे लोक वाटपला जायचे. काही लोक जे मोठे लोक होते नगरसेवक वगैरे त्यांनी खाल्लं. ते म्हणले चपाती तर खूप भारी आहे. त्याच्यानंतर बरेचशा लोकांनी डिमांड केली की मा चपाती पाहिजे आम्हाला. हॉटेलवाल्याला सांगायला लागले. मग तो म्हणलं हे काय भानगड आहे नवीन, आता आम्ही तर नाही सांगितलं, आता त्याला परत बोलावं लागेल. मग त्यांनी जेव्हा आम्हाला बोलवलं की बा पार्सल पॉईंट आहे आमचा, पार्सलला तू पोचव, आमच्याकडे लेबर नाही आता. म्हणलं ठीक आहे साहेब पोचवतो. तो थोडं फ्लो चालू झाला. त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये विचार केला एवढे लोक आहेत करू द्या काम, इथं तर काही दुपारून काम नाही. मग आमच्या ॲक्टिव्हवर आमचा एक मित्र आहे, तो माझ्याकडे कामाला पण आहे. दोघं मिळून आम्ही ॲक्टिव्हवर चांदवडपर्यंत पूर्ण ज्या हॉटेल्स होत्या हायवेच्या त्याच फक्त चालू होत्या, त्यांना चपाती देणं चालू केलं. आणि त्यांनी त्या वेळेत घेतलं याच्यासाठी किंवा लॉकडाऊनमध्ये कुठलाही वर्कर नव्हता, हॉटेल तर चालवायची होती, येणाऱ्या जाणाऱ्यांना ते तर द्यायचंच होतं. तर त्यावेळेस चांदवडपर्यंत आम्ही जी लाईन सुरुवात केली, हा विषय 21पर्यंत गेला. त्याच्यानंतर लॉकडाऊन संपला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला चांदवडपर्यंत देतो, आता आपण नाशिकपर्यंत जाऊया. घरचे म्हणले ठीक आहे काय हरकत नाही. नाशिकपर्यंत पाथर्डी फाट्यापर्यंत आता शेवटचा जो स्टॉप आहे आमचा गारवा हॉटेल, तिथपर्यंत आमची चपाती जवळजवळ 12 ते 15 हजार चपाती आजच्या तारखेला खूप व्यवस्थितरित्या जाते आहेत. त्याच्यानंतर ही गोष्ट पुढे चालत असताना मला एका मित्राने म्हटलं की बाबा तू अजून वाढवत का नाही. म्हटलं माझी खूप इच्छा आहे ह्या प्रोजेक्टला पुढे घेऊन जायची, पण फंडिंग नसल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतो. म्हटलं बँकेतून घेऊन घे. म्हटलं बँकेत गेल्यानंतर आपली क्रेडिट नाही, समोरचा म्हणतो तुमची क्रेडिट नाही. ठीक आहे नाही तर नाही, चला आपल्या घरी आपलं परत काम करूया. असा विषय असताना त्या मित्राने सांगितलं हर्षल विवंडेक सरांना भेटतोस का? म्हटलं ठीक आहे सरांना भेटून या. काय करतील म्हटलं सर, तू भेटून तर बघ. म्हटलं ठीक आहे लावा फोन. म्हटलं रात्रीचे 9 वाजले होते. रात्री 9 वाजता फोन लावला हर्षल विवंडेक सरांना. सरांनी फोन उचलला. म्हटलं काय बात आहे? म्हटलं आपले मित्र आहे माकी रोटी यांचा खूप जबरदस्त आहे, यांना पुढे जायचं आहे, फंडिंग पाहिजे 50 लाख. ठीक आहे काही बात नाही, मी आज केरळला आहे म्हणे, येतो म्हणे. आल्यानंतर 3 दिवसानंतर खरंच 3 दिवसानंतर त्यांचा फोन आला, बडगुजर साहेब तुमच्या युनिटला आम्हाला भेट द्यायची. म्हटलं या सर 2 मिनटं सर. सर आल्यानंतर खरंच 3 दिवसानंतर आले आणि मला म्हटले तुम्ही दुपारून मला भेटा. म्हणजे ठीक आहे. दुपारून भेटल्यानंतर सरळ डायरेक्ट ते स्टेट बँकेत घेऊन गेले. स्टेट बँकेत घेऊन गेल्यानंतर चेतन जोशी सरांना भेटवलं. त्यांना सांगितलं की बाबा हे बडगुजर आहेत, यांचं चपातीचं प्रोडक्शन आहे. ते म्हटले चपाती कोणी विकतं का म्हणे. अहो सर म्हणे ब्रँड आहे त्यांचा 80% धुळ्यामध्ये, त्यांचा ब्रँड 80% चालतो म्हणे.
ठीक आहे, काय हरकत नाही म्हणे, तुम्ही सांगता ते काय हरकत नाही म्हणे. चौथ्या दिवशी माझी फाईल सबमिट करायला लावली त्यांनी. सबमिट केल्यानंतर आता प्रोसेसमध्ये आहे ते. माझं म्हणणं होतं की बुवा सर तुम्हाला अडचण नाही का, आत्ताच देऊ का म्हणे. म्हटलं काही नाही सर, अडचण नाही मला, फक्त मला पुढे जायचं याच्यासाठी मला पाहिजे, कोणाचं द्यायचं नाही मला, हा विषय. म्हटलं काय हरकत नाही म्हणे, देऊन टाकू म्हणे, आम्ही बघू. आल्यानंतर बघितलं त्यांनी, खूप छान वाटलं, फंडिंगलाही तयार झाले. हा विषय आता जवळजवळ माझ्याकडे जवळजवळ 20 महिला आणि 5 लोक आहेत. जवळजवळ 25 ते 30 लोकांचा उदरनिर्वाह माझ्याबरोबर चालला आहे आणि तो जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून चांगल्या रीतीप्रमाणे चालला आहे. याच्या पुढची जी तरतूद आहे, जवळजवळ आज ते 15,000 चपाती तर 12,000 चपाती जाते. याचं टार्गेट आमचं 50 ते 60,000 आहे. या 50 ते 60,000मध्ये जवळजवळ 100 लोकांना रोजगार देईल अशी माझी इच्छा आहे. आणि रोजगार देताना त्यांना प्रॉव्हिडंट फंड बी मिळाला पाहिजे, ते आपलेच मित्र आहेत अशी माझी इच्छा आहे. म्हणून ह्या इच्छेप्रमाणेच हर्षल विवंडे सरांनी व चेतन जोशी सरांनी आमच्यापुढे हा पुढचा जो मार्ग सांगितला की ठीक आहे, संकल्पना खूप छान आहे. हा इथपर्यंत जो विषय आला आणि आल्यानंतर हर्षल विवंडे सरांची फक्त आणि फक्त 1 ते 1.5 महिन्याचीच ओळख आहे. 1 ते 1.5 महिन्यात ते म्हणलं तुम्हाला प्लॅटफॉर्म देईल म्हणे. काय हरकत नाही, तुमचं कामही चांगलं आहे, दानाचं बी काम आहे, पुण्य सगळ्याच कामं तुमच्या एकत्र याच्यात येतात म्हणे. म्हटलं ठीक आहे सर. दुसरी गोष्ट अशी सांगायची सर, वेळ कमी असल्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही आहे. एक आपल्या जे मित्र आहेत, तरुण वर्ग आहे, तरुण वर्गाला एक फक्त संदेश देण्याचा असा माझी इच्छा आहे. माझे भाऊ पण आहेत, माझ्यापेक्षा 3 भाऊ लहान आहेत. जे मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोणी इंजिनियर बनतं, IPS बनतं, सगळेच बनतात, काय हरकत नाही. पण सगळेच IPS काही बनत नाही, सगळेच काही अधिकारी बनत नाही. तर कोणी ते समजा कोणी जरी काही नाही झालं तर कमीत कमी तुम्ही चांगले व्यापारी तरी व्हा. चांगले व्यापारी होण्यासाठी तुमचे जे रिकामे जे लोक आहेत यांच्याबरोबर फिरू नका, काही वेगळं व्यसन लावू नका. या व्यसनामुळे आणि रिकामेपणामुळे तुमचा वेळ वाया जातो. माझा वेळ माझ्या आयुष्यातला खरंच 10 वर्ष तसंच गेलेलं आहे. आज 30 लोक 25 लोक काम करतात, जे 10 वर्ष माझे मागे गेले नसते वाया इतर लोकांबरोबर फिरून, तर आज खरंच 300 लोकांची फॅक्टरी असती आणि ती 1 कोटीच्या वरती असती.